निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते. सभा होईल नाही होईल हे आता काही सांगता येत नाही, परंतु एक बुकिंग नावाची गोष्ट असते ती दरवेळेला केली जाते. ते काय 5 वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळं विसरलेलं आहात. परवाच्या निर्णयानंतर काही पदाधिकारी नाराज झाले, राजीनामे देणं सुरू झाले होते. त्यांच्याशी संवाद साधला का किंवा साधणारा कोण पदाधिकारी? एक समाज माध्यमावर अशा प्रकारचं काय समाज माध्यमांवरती काय तुमचा जो हा निर्णय आहे महायुतीचा प्रश्न असा आहे, मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो. कळलं का? ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो करावा. तुम्ही काय आलात मुंबईत? कधी आलात? माझ्यासाठी आला म्हणजे नाही, तुम्ही मुंबईत कोणाकडनं? हो, पण काहीतरी असेल ना, त्याला लेबल असेल ना. असं सांगा ना, मी तेच विचारतोय. मी म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली, काय सीबीआय, ईडी बीडी वगैरे. हो बरोबर आहे. म्हटलं होम जॉईन केलं की काय तुम्ही? हा बोला बोला. लोकसभा निवडणुकीमध्ये एक जरी उमेदवार तुमचा नसला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असा गुढीपाडवा समेतच सांगितलं. त्याची रंगीत तालीम म्हणून सुद्धा तुम्ही लोकसभा निवडणुकीकडे पुनर्बांधणी म्हणून बघताय का? कारण गेल्या निवडणुकांमध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या ठिकाणी मनसेचा जनाधार प्रचंड होता. अर्थातच बघणार ना मी. त्याप्रमाणे आमच्या लोकांना मी कामाला लागायला पण सांगितलेलं आहे. वाले जे आहेत त्यांच्यावर तुम्ही त्या दिवशी टीका केली. अलीकडे एक ग्रामीण महाराष्ट्रात एक बातमी समोर येते की आचारसंहितावाल्यांनी लोककला केंद्र आणि ज्या काही लोककला आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे निवडणुकांचं कारण देत. उन्हाळ्याचा काळ असतो, अनेक ठिकाणी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुठे लिहिलेलं आहे. ज्यांना ज्यांना आचारसंहिता म्हणून जिथे जिथे त्रास दिला जातोय तिथे फक्त त्यांना विचारायला सांगा, जे कोणी अधिकारी येतील त्यांना, हे कुठे लिहिलेलं आहे. मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटण दाबून निवडून द्या हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही. पण लोककलेचा त्याचा काही संबंध नाहीये. पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कळलं का? तुम्ही लोककलेच्या नावाखाली जर समजा प्रचार होणार असेल तर ते मला नाही वाटत आचारसंहितावाले मान्य करतील, किंवा त्यांना त्या खर्चामध्ये टाकायला सांगा. काल उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये सांगितले की महाराष्ट्रात मोदीचा सिक्का नाही चालणार, आमचा सिक्का चालणार आहे. ठाकरे आणि पवार वसंत मोरेंनी पुण्यातून. तर मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती. त्याला सुद्धा राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. संजय राऊतांच्या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे. कोणती फाईल ओपन केली अशी टीका राऊतांनी केलेली होती आणि त्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राऊतांनी टीका केलेली होती. आणि यासोबतच आजची जी महत्त्वाची बैठक होती ती म्हणजे महायुतीच्या लोकांनी मनसेच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधावा यासाठी आजची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. आणि ही यादी जी आहे ती 1-2 दिवसामध्ये तुमच्या समोर आणू अशी माहिती सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.